नहीं मामू से नकटे मामू अच्छे. नागपूर पोलिसांची अशीच काहीशी धडपड दिसतीये. 31 मार्चच्या पहाटे नागपूर सेंट्रल जेलमधून सत्येंद्र गुप्त, मोहम्मद शोएब खान, बिसेन सिंह उईके, आकाश ठाकूर आणि प्रेम नेपाली हे 5 आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले. त्यामुळे नागपूर पोलिसांचं नाक कापलं गेलं. ते आरोपी अजूनही हाती लागलेले नाहीत. मात्र त्यांना पळून जाण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. 2 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे, नवाब खान आणि एक गणेश शर्मा. हे दोघंही आरोपी यांची भेट या जे पळालेल्या आरोपी यांची जेलमध्ये झाली होती आणि हे बाहेर होते सध्या. तर या लोकांनी आपले गोपनीय माहिती मिळाली होती की हे 2 लोक असे ज्यांनी यांना मदत केली असावी. त्यांना ताब्यात घेतलं आणि विचारपूस केली. तर यांनी लोकांनी मान्य पण केलं की यांनी पळवण्याने मदत केली आहे. तर यामुळे यांना काल अटक केलेलं आहे. आधीच ठरल्याप्रमाणे 31 मार्चच्या रात्री गणेश शर्मा बाईकनं जेलच्या दक्षिणेला आला. मोबाईल फोनच्या माध्यमातून आधीपासूनच संपर्कात असलेले 5 कैदी बाहेर आल्यावर या झुडपाजवळ गणेश शर्माला भेटले. त्यानं बाईकच्या 2 फेऱ्या मारत त्यांना मध्य प्रदेशच्या दिशेनं रवाना केलं. गणेश शर्माने पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे तुरुंगालगतच्या या झुडपांमध्ये 5ही कैदी लपून बसले होते आणि त्यांनी आपल्या बाईकच्या माध्यमाने 2 फेऱ्या करत त्या सर्व आरोपींना सुरक्षित स्थळी नेऊन ठेवले. तुरुंगातून कैदी पळाल्याचं जर का प्रशासनाला आधी कळलं असतं तर येथे लपून बसलेले कैदी त्यांच्या हातात आले असते. पण तसं मात्र झालं नाही आणि मोठ्या नामुष्कीला जेल प्रशासनाला आता समोर जावं लागत आहे. तौहीद खान आणि गणेश शर्मा यांची फरारी आरोपींशी जेलमध्येच ओळख झाली. या दोघांवर ऑफेन्समध्ये एक मोटरसायकलच्या चोरीच्या ऑफेन्समध्ये त्यांच्या बॅनरमध्ये जेलमध्ये होते. यांची मुलाखत जेलमध्ये झाली होती यांची. दरम्यान नागपूर जेलमधून गेल्या आठवड्याभरात पोलिसांनी 50हून अधिक मोबाईल फोन जप्त केले आहेत. नागपूरचं जेल आहे की मोबाईल शॉप असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. तुरुंगातून 5 कैदी फरार झाल्याच्या 7 दिवसानंतर पोलिसांना पहिला ब्रेक थ्रू मिळाला आहे. या 5 आरोपींना पळून जाण्यात मदत करणाऱ्या 2 सहआरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यांना अटक केल्यामुळे जरी पोलिसांना पूर्णपणे मदत मिळणार नसली तरी किमान ह्यांच्या अटकेमुळे पोलिसांना पुढील तपासाकरता मदत मिळेल हे मात्र नक्की. फक्त आता पोलीस संधीचं किती सोनं करतात हे महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीलसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.